कदाचित पुढच्याच व्हिडिओमध्ये माझे हे केस तुम्हाला एवढे दिसणार नाही आहेत, कारण मी हे डोनेट करते. त्याच्या अगोदर सकाळीच आई-पप्पाची निघण्याची तयारी चालू झाली होती. गेले 3 दिवस झाले ते इथे आलेत, पण असं वाटते अरे रात्रीच तर आला होता, थांबा ना अजून 2 दिवस. पण दोघांनाही इथं काही थांबलं जात नव्हतं. जसे काही हे घरी आले ना, तसं त्यांना असं झालं होतं की चला आता हिला सोबत कोणीतरी आले, आम्ही निघू. आणि ते किती जरी दिवस राहिले ना, तरी माझं मन काही भरलं नसतं. म्हणून ठीक म्हणलं चला तुम्ही जा आता, मी येते कधीतरी. आता त्यांना आज ज्ञानूकडे पण जायचं होतं, म्हणून तिकडेच जायला निघाली. आजी-बाबाला वाटं लावण्यासाठी ना मनूसुद्धा त्यांच्यासोबत गेली होती. ते खाली गेले की मी माझ्या रोजच्या कामांना लागले. नाश्ता बनवण्याची तयारी केली आणि हो, बऱ्याच दिवसानंतर हा मी निर्णय घेतलाय. खरं तर गेल्या 2 वर्षापासून मला माझे केस डोनेट करायचे आहेत, पण ते काही होतच नव्हतं आणि फायनली आज मी तो निर्णय घेतलाय की उद्या मी हेअरकट करण्यासाठी जातीये. संध्याकाळच्या वेळेला जे काही रिकामे असे कंटेनर झाले होते ते धुवायला घेतले, कारण काचेचे कंटेनर मावशीच्या हातात धुवायला देणं म्हणजे ना मला अजिबात विश्वास बसत नाही आणि त्यांनाही असं वाटतं की ताई तुमचा त्याच्यामध्ये खूपच जास्त जीव आहे, त्याच्यापेक्षा तुमचं तुम्ही धुवते. लगे हात ना लगेचच देवाचं ताट तांबे सुद्धा हे धुवायला घेतलं, कारण खूप जास्त खराब झालं होतं. आता हे धुण्यासाठी ना मी नेहमीच वेगवेगळ्या ट्रिक वापरून बघत असते, पण सगळ्यात शेवटी साबणानं धुणं आणि त्याच्यानंतर स्वच्छ कोरड्या कपड्यानं पुसून घेणं तर मॅन्डेटरीच आहे. नाहीतर आपण अगोदर कितीही स्वच्छ धुतलं ना त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर चकचकीत असे हे भांडे झाले होते आणि असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.